हे गाईज, माझं नाव आहे स्वाती. आम्ही खूप लोकांनी सहारा इंडियामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले होते आणि सहारा इंडिया ही सगळ्यांनाच माहिती आहे की बंद झाली लॉसमुळे. त्यानंतर मग एक साईट ओपन झाली सहारा रिफंडसाठी आणि त्यामध्ये आपल्याला फॉर्म सबमिट करायचा होता. फॉर्म सबमिट करून आपल्याला 1 ते 2 महिन्यात पैसे येणार होते. सो आम्ही तसं केलं, पण काही कारणाने आमचं एक एरर आला, जो होता आधार कार्ड संबंधात. म्हणजे माझ्या पप्पांच्या नावावरती ही पॉलिसी होती. त्यांचं सरनेम आणि त्यांच्या नावामध्ये जसं आपण शाळेत पहिला सरनेम टाकतो तसंच आधार कार्ड बनलेलं आणि त्यामुळे तो एरर आलेला. आता तो एरर सॉल्व करण्यासाठी आम्हाला सांगितलं. आम्हाला 1-2 महिने लागले सॉल्व करण्यासाठी. आम्ही 2024ला फॉर्म भरलेला. त्यानंतर तो एरर सॉल्व झाला 2024लाच. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा सबमिट करायला जात होतो आमचे डॉक्युमेंट, करेक्ट डॉक्युमेंट, तेव्हा त्यांच्या साईटवरती असं आलेलं की तुम्ही सोसायटीशी कॉन्टॅक्ट करा किंवा एजंटशी कॉन्टॅक्ट करा, जिथे तुम्ही तुमचे पैसे किंवा तुम्ही तुमची पॉलिसी काढली आहे. आता तुम्हीच विचार करा, जर सहारा इंडिया कंपनी बंद झाली आहे तर मग एजंटही राहणार नाही आणि कंपनीही राहणार नाही किंवा त्यांचं स्टॉलही राहणार नाही. आणि आमचं दुर्दैव असंच आहे की आमचे जे ब्रोकर होते ते ऑफ झालेत आता. सो त्यांचं ऑफिसही नाही आहे आणि ते स्वतःही राहिलेले नाही आहेत. सो आम्ही ही गोष्ट त्यांना सांगितली, कस्टमर केअरला कॉल केला आणि त्यांना ही गोष्ट आम्ही सांगितली. सो मी 2-3 व्हिडिओजही रेफर केल्या यूट्यूबवरून की तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, मेल करा. मी 2024पासून त्यांना मेल करते. त्यांच्याकडून हेच आन्सर येते की हां तुमचं होईल. 1-2 वेळा आलं, त्याच्यानंतर ते बंदच झालं. त्यानंतर मी कस्टमर केअरला कॉल केले. खूप वेळा कॉल त्यांचे लागतच नाही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर कधीतरी ते उचलतात कॉल आणि त्यांचं हेच आहे की हां होईल. तर आम्हाला आता 2 वर्ष झाले तो एरर, म्हणजे पोर्टलवरचा जो एरर आहे तो ती लोकं स्वतःहून पण सॉल्व करत नाही आहे. ॲक्च्युली ते त्यांच्या एंडने त्यांना सॉल्व करायचं आहे, पण ते स्वतःहूनही सॉल्व करत नाही आहेत आणि आपल्यालाही ते करून देत नाही आहेत. म्हणजे आपल्याकडूनही काय ते होत नाही. सो त्यांची अशी साईट आहे जी त्या लोकांनी अजून अपडेटसुद्धा केलेली नाही आहेत. माझे पप्पा आत्ता खूप वयाने झालेत आणि 2 वर्ष झालेत आम्ही फॉलोअप घेतो आहे, पण काही त्याचं रिप्लाय येत नाही आहे, काही होत नाही आहे. तर मग ही साईट ओपन केली. मी यूट्यूबवरती बघते की खूप जणांना पैसे भेटले. पण जेव्हा मी माझं एक मेलचा एक व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केला, त्याच्यावरती खूप लोकांचे मेसेजही आले, कमेंटही आले की मॅडम आमचं नाही होतं आहे. तर माझ्यासारखे खूप लोक असे आहेत ज्यांचे पैसे अडकलेत, ज्यांचे एरर आलेत आणि त्या लोकांनी ते करेक्टसुद्धा केलेत. पण करेक्ट करून आम्हाला कुठे अपलोड करायचं आहे किंवा तुमच्या एंडने तुम्ही कुठे काय करताय हे काही आम्हाला माहीत पडत नाही आहे. मी मेलवरती माझे डॉक्युमेंट, माझा जो एररचा स्क्रीनशॉट आहे ते पाठवलं, पॉलिसीचे डॉक्युमेंट सगळे अपलोड करून त्यांना मेलसुद्धा केलेत आणि माझा फॉलोअप 2024पासून आत्तापर्यंत चालूच आहे. आणि मी आत्ता कॉल केला तरी त्यांचा कॉल उचलणार नाहीत ती लोकं. सो मला तेच समजत नाही आहे की काय करायला पाहिजे आत्ता. आपण ज्या लोकांचे पैसे इन्व्हेस्ट झालेत त्या लोकांनी काय करायचे. हा मी व्हिडिओ याच्यासाठी टाकते की आता माझ्याकडे म्हणजे सोशल नेटवर्किंगचा हा एकच ऑप्शन मला दिसतो आहे की मी त्याच्यावरून तुमच्यापर्यंत हे पोचवू शकते की आमचे पैसे आता इन्व्हेस्ट झालेले होते. ठीक आहे, आम्हाला इंटरेस्ट भेटणार नाही आहे, पण जेवढे जे पैसे आम्ही इन्व्हेस्ट केले तेवढे तुम्ही देण्याचं जे पोर्टल काढून ठेवलं आहे, साईट काढून ठेवली आहे, त्याचं अपडेशन तरी द्या आम्हाला. काहीतरी कळू द्या, मेल तरी येऊ द्या. काहीच येत नाही आहे. आणि यूट्यूबवरती हेच येते की लोकांचे पैसे भेटलेत. सो आमचे पैसे आम्हाला कसे भेटणार आहेत.